नमस्कार मित्रांनो. आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कमळी अन्नपूर्णा आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते आणि छान अशा गप्पा मारत असते. आजी सुद्धा कमळीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात आणि ती अशी बोलत जरी नसला तरी त्यांच्या स्पर्शातून, त्यांच्या डोळ्याच्या हावभावातून, त्यांच्या हातांच्या स्पर्शामधून कमळीला त्यांचं बोलणं कळत असतं. कमळी खूप साऱ्या गप्पा मारत असते आणि म्हणते, जशी माझी काळजी आहे तुम्हाला तितकीच काळजी अनिकाची आहे. बरोबर ना आजी? तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. अनिकाला बरोबर मी सुधारेल किंवा तिला चांगल्या मार्गाला आणेल. आत्ता जी बिघडलेली अनिका आहे ना, तिला बरोबर मी हळूहळू चांगलं वाईट या गोष्टींची जाणीव करून देईल आणि चांगल्या मार्गावर किंवा चांगलंच तिला वागायला शिकवेल. जरा बिघडली आहे ती अति लाडामुळे, पण मी तिला अशी काय शिकवण देईन, एक मोठी बहीण म्हणून एका अधिकाराने, की ती बरोबर बघा सगळं काही छान असं आत्मसात करेल आणि तुम्हाला हवी अनिका तशीच तुमची नात अनिका तुमच्यासमोर उभी करेल. आजी, मला माहिती आहे ना, तुम्हाला इतकी काळजी लागून राहिलेली असते अनिकाची बोलण्याची, वागण्याची, कारण अनिका जरा लाडावलेली आहे. पण ती लाडावलेली जरी असली तरी हुशार आहे. आणि आजी, किती काही झालं तरी प्रत्येकामध्ये एक काहीतरी चांगला गुण असतोच. तसा आपल्या अनिकामध्ये सुद्धा चांगला गुण असणार आहे. तो चांगला गुण मी शोधणार आणि त्या चांगल्या गुणाची तिला जाणीव करून देणार. बघा, एक ना एक दिवस चांगली अनिका तुमच्यासमोर नक्कीच उभी राहणार. तुम्हाला सुद्धा त्या अनिकाचा अभिमान वाटणार. अशी काय अनिका घडवणार मी एक मोठी बहीण या नात्याने आणि तुमच्यासमोर उभी करणार. आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. मी बरोबर तुम्हाला हवी आहे तशी तुमची अनिका तयार करून तुम्हाला देणार. शेवटी तुमच्या दोन्ही नाती सुद्धा चांगल्याच असल्या पाहिजे आणि अन्नपूर्णा आजीच्या नाती त्यांना शोभल्या पाहिजे. बरोबर आहे ना आजी? आजीला खूप आनंद होतो आणि प्रेमाने कमळीच्या डोक्यावरून ते हात फिरवत असतात. छान त्यांचं बॉन्डिंग चाललेलं असतं. कमळी म्हणते, बघा, तुम्ही बोलत जरी नसला किंवा तुम्हाला बोलता जरी येत नसलं तरी तुमच्या स्पर्शातून तुमच्या डोक्यात काय चाललंय, काय टेन्शन आहे, हे मला सगळं कळतं आजी. अजिबात काळजी करू नका, मी बरोबर सगळं काही करते. कमळी म्हणते, आजी, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया चालली हो. ती आयडिया करायला किंवा जे मी विचार करते ते जर करायला तुम्ही होकार दिला तर चांगलंच होणार ना. मला असं वाटतंय की आपण आता महाराजांची जयंती येते, त्यानिमित्ताने कॉलेजची एक टूर महाराजांच्या कुठल्या तरी एका गडावर नेली असती. मुलांना एन्जॉय करता येईल आणि महाराजांविषयी माहिती सुद्धा मिळेल. महाराजांचे जिथे पाय लागली आहे त्या भूमीला, तिथे आपण जर गेलो त्या स्वच्छ वातावरणात महाराजांचा आत्मविश्वास, महाराजांचं धाडस, महाराजांचे विचार सगळे आपल्याला आत्मसात करता येतील. मग असं वाटतंय की त्या जागेवर या मुलांना मुलींना नेलं, त्यांचे विचारही सुधारतील आणि महाराजांविषयी वेगवेगळी माहितीही गोळा करता येईल. काही लोकांना माहिती आहे किंवा काही लोकांना माहित नाहीये, त्यांना सगळीच काही माहिती मिळेल. आणि महाराजांकडे गेल्यावर काय एक वेगळी स्फूर्ती येते. तुम्हाला तर माहिती आहे, एक जरी गड किल्ला बघितला तर वेगळीच अशी ऊर्जा आपल्यामध्ये संचारते आणि एक नवीन उमेद अशी जागी होऊन एक आयुष्याला वेगळंच वळण मिळतं. म्हणून महाराजांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी, महाराजांची कारकीर्द, तो अनुभव घेण्यासाठी मुलांना रायगडावर न्यायचा असा विचार चाललाय. पण आजी, तुमची परमिशन असेल तर मी नेणार आहे. आता अन्नपूर्णा आजी हसतात आणि कमळीच्या हातात हात देतात. दोघींनी एकमेकींचे हात असे घट्ट पकडलेले असतात. थोडक्यात कमळी जे सांगते ते अन्नपूर्णा आजीला आवडलेलं असतं आणि अन्नपूर्णा आजीने होकार दिलेला असतो की तू कॉलेजची टूर घेऊन जायची आहे तर जाऊ शकते. कमळीला असा काय आनंद होतो. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सकाळी छान तयार होऊन कमळी आलेली असते. नेमकी काय आरडाओरडा करते आणि सगळ्या मुलींना जमा करते. इकडे अरे, कमळीला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. सगळे आलेले असतात आणि आपल्याला कॉलेजची ट्रिप काढायची आहे. उद्या सकाळी जाणारे आपली कॉलेजची ट्रिप. मुली म्हणतात, लोणावळ्याला का? कमळी म्हणते, नाही, आपण रायगडावर चाललोय शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांची कारकीर्द जाणून घेण्यासाठी. त्यांनी काय काय केलंय ते सगळी काही माहिती मिळणार आपल्याला. तिथे गेल्यावर महाराजांच्या बद्दल माहिती मिळणार, वेगळं काहीतरी शिकायला मिळणार आणि एक ऊर्जा निर्माण होणार वेगळीच आपल्या अंगात, फक्त त्या भूमीला स्पर्श केला तरी. त्यामुळे आपण चाललोय रायगडावर. तेवढ्यात काय अनिका आलेली असते, कुठे चाललोय? रायगडावर? अरे, कॉलेजची टूर आहे ती. रायगड बिगड काय? लाईफ कशाला आहे? रायगडावर जायला एन्जॉय करण्यासाठी आहे, पार्टी करण्यासाठी. कॉलेजची लाईफ त्याच्यासाठी असते, रायगडावर जाण्यासाठी नाही. त्यामुळे आपण जातोय लोणावळ्याला. आणि का डायरेक्ट येऊन सगळ्यांना म्हणते की आपण लोणावळ्याला चाललो, इकडे तिकडे कुठे जात नसतो, फक्त आणि फक्त लोणावळ्याला. टूर करण्यासाठी नाही आहे आपली लाईफ, एन्जॉय करण्यासाठी आहे. पण ते चांगलं कामाला आहे ना, मांजर आडवं यायलाच हवं. तशी ही बरोबर माकडीन आली की आडवी. माझा पॉइंट काय, स्टडी टूर नको करायला, आपण एन्जॉय करूया. एन्जॉय लोणावळ्याला जाऊ, मस्त एन्जॉय करू, अख्खा दिवस तिकडे धमाल करू. हे स्टडी टूर वगैरे आय डोंट लाईक. आणि काय आपलं वय काय स्टडी वगैरे करायचं?
एन्जॉय करायचं वय. नाही का म्हणते आम्ही तिघी चाललोय लोणावळ्याला, कुणाला यायचंय त्यांनी जॉईन करा. माझ्याकडे फ्री फूड वगैरे सगळं आहे, ट्रॅव्हल सुद्धा फ्री आहे, म्हणजे मी फ्री मध्ये सगळ्यांना नेते असं समजा. आणि का आता मुलांना वेगळीच ऑफर देते की मी फ्री मध्ये सगळ्या मुलींना घेऊन जाणार, खाणं पिणं नेणं सगळं सगळं माझ्याकडनं असणार. ज्याला यायचंय त्यांनी रेडी राहा, उद्या चाललोय आपण लोणावळ्याला. काय म्हणते तुम्ही लोकांनी ठरवा, गावच्या सोबत स्टडी टूरला जायचंय की माझ्यासोबत एन्जॉय करायला, लाईफ एन्जॉय करायला लोणावळ्याला जायचंय. तुम्ही ठरवा गाईच, आणि उद्या काय ते ठरवा, मग आपण जाऊया. मी का म्हणते गड किल्ले म्हणजे काय फक्त भिंतीत असतात ना. कमळी म्हणते कोण म्हणलंय भिंती असतात? आपल्या महाराजांनी बांधलेले गड किल्ले म्हणजे नुसत्या भिंती नाहीये दगडा मातींच्या, पवित्र माती आहे. महाराजांचे पाय तिथे लागले, महाराजांचा स्पर्श तिथे झालाय, ती पवित्र झाली महाराजांच्या स्पर्शाने. फक्त भिंती किंवा माती नाहीयेत त्या, साक्षात महाराजांचा पाय तिथे लागून गेलाय. म्हणजे ती जागा, ती भूमी, ती वास्तू किती पवित्र झाली असेल जरा विचार कर ना. अनिका, कळतंय का? नुसतं भीती म्हणतीये. किल्ले फक्त बघायचे नाही तर अनुभवायचे असतात. एकदा तिथे चल म्हणजे तुला अनुभवायला मिळेल. ते हे सांगतानाच माझ्या अंगावर शहारा आलाय. तिथे गेल्यावर काय होणार माहिती, तिथे गेल्यावरच कळणार. आणि काय म्हणते व्हॉट एव्हर गावछाप, आम्ही सगळे चाललोय लोणावळ्याला, आम्हाला तुझ्यासोबत यायचं नाही आणि इंटरेस्टही नाहीये. मला जायचंय, मला हवंय म्हणून, कळालं? तुझ्यासोबत आम्ही नाही येणार आहे. काय म्हणते आणि कायम मला हवंय तसंच होत असतं, मी कुणाचं ऐकत नसते. राईट गर्ल, दोन्ही लगेच त्या माकडनी म्हणतात राईट. म्हणते खुळे तुला काय बोलायचं ग? आणि कमळे तू पण कुणाला काय सांगायला लागली? हिच्या डोक्यात शिरणार आहे का काही? देवाला काय गोळ्याची चव ग? कशाला सांगते तिला काय? निंगी चिंगी, मी डाएट करत्या, गोड वगैरे काही खात नाही. गोड पण खात नाही, कळलं का? तिला टोमणा मारलेला असतो तरी अनिका म्हणते की मी गोड खात नाही. आता निंगी तिला हसायला लागलेली असते. अनिकावर सगळेच हसतात की ती म्हटलेली असते गाढवाला गोळाची चव काय, आणि अनिका म्हणते की मी गोड खात नसते. निंगीने मारलेला टोमणा सुद्धा लक्षात येत नाही. सगळे मित्र मैत्रीण हसायला लागतात या अनिकावर. म्हणते शांत बसा, आपण उद्या सकाळी रायगडला जाणार आहे, सगळ्यांनी वेळेत हजर व्हायचं. गावछाप त्याला चालणार नाही, मी काही येत नसते. कोण ठरवणारी ग? पोरांना ठरवते की कुठे जायचे, तू कोण ठरवणारी? जे पोरांना पाहिजे तेच होणार. कमळी म्हणते ठीक आहे, ते जे म्हणतील तिथेच जाऊया. म्हणते उद्या सकाळी कळेल ते पोरं काय म्हणतात, आपण तसंच करू. आणि का म्हणते लेट्स गो. दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी सगळी तयारी चाललेली असते आणि राजन फोन घेऊन येतात कमळीकडे की ऋषीचा फोन आहे. कमळी ऋषी म्हणतो झाली की तयारी? कमळी म्हणते हो झाली की. म्हणतो कमळी काय झालंय? सर मला जरा टेन्शन येते, आजीला सोडून यायचं म्हणजे जरा टेन्शन येऊ, एकटं कसं ठेवू त्यांना, म्हणून मला जरा घाबरायला झालंय. आता ऋषीचा फोन झालेला असतो, कमळी फोन ठेवते. राजन आता कमळीच्या गळ्यात हात घालतात आणि कमळी आईची काळजी आहे ना तुला, म्हणून टेन्शन आलंय ना. म्हणते उत्साहानं सगळं ठरवलं, आजीनी परवानगी पण दिली, पण आजीला एकटं सोडायला नको असं माझं मन सांगतंय. आणि तुझं आहे ना, त्याची काही गरज नाहीये थांबण्याची. तू जयंतीच्या दिवशी रायगडावर जाणं उत्तम निर्णय. कॉलेजची जीएस आहे आणि जबाबदारी सोडून आईजवळ बसलेली आईला तरी आवडणार आहे का? त्याच्यामुळे तू जायचं. राजन म्हणतात मी आहे आईजवळ, आईची काळजी करू नको. उद्या जाणार, परवा येणार, 2 दिवस कुठल्याच मीटिंगला जाणार नाही मी, तू टेन्शन घेऊ नको. 20 तास आईजवळ बसून राहील मग तर झालं. कुणामुळे आईची जास्त काळजी वाटते हे सुद्धा मला माहिती आहे. आईला सोडून 1 मिनिटं सुद्धा बाजूला जाणार नाही, मग तर झालं. म्हणते ठीक आहे जाते मी. म्हणजे आता निघून गेलेली असते. राजन म्हणतात कोण कुठची पोरगी पण आईची सख्खी नात असल्यासारखी काळजी करते. आता ऋषी फोनवर बोलत असतो तेवढ्यात काय तिथे साधना मावशी आलेली असते. तिला आता साधनाने कॉफी दिलेली असते. ऋषी म्हणतो थँक्यू. साधना म्हणते सकाळीच निघताय का? ऋषी म्हणतो हो सकाळीच. साधना म्हणते कोण कोण चाललंय? ऋषी म्हणतो सगळेच, क्लासच चाललाय आमचा. साधना मावशी म्हणते निंगी. ऋषी म्हणतो ती कुठे जाणार? ती सुद्धा आहे की आमच्या सोबत. साधनाने पटकन निंगीचं नाव घेतलेलं असतं. ऋषी पकडतो. 1 मिनिट मावशी, तुम्हाला निंगी कशी माहिती? एकदा बोलताना नाव बोलले होते ना म्हणून बोलले मी. अच्छा माझ्या लक्षात नाही घेतलं असेल. आता कमळीचाच फोन होता, त्याला टेन्शन मध्ये होते. अन्नपूर्णा आजीची काळजी लागली ना, त्यांच्याजवळ कोणी नको का म्हणून. त्याच्यामध्ये सुधारणा आहे कमळी आल्यापासून, पण म्हणावी तितकी नाही ना. म्हणते रुळी का ती पोरगी त्या घरात? ऋषी म्हणतो हळूहळू रुळेल, पण तिचे वडील म्हणजे राजन काका आहेत की तिची काळजी घ्यायला खूप छान आणि प्रेमळ आहेत ते. आई म्हणजे गौरी काकू कधी राहायला येत आहेत त्यांच्याकडे माहिती नाही, म्हणजे त्यांची फॅमिली कंप्लीट होऊन जाणार. म्हणतो लवकरात लवकर यायला पाहिजे त्यांनी. एका गोष्टीचं वाईट वाटतं, कमळीचे आबा एक्सपायर झाले आणि ती गोष्ट आम्ही लपवली, अजून तिला काही सांगितलेली नाहीये. तशी इच्छा होती कमळीला या गोष्टी कळून एकदा शिक्षण कंप्लीट झालं की मग कळावं. म्हणतो ते जर असते तर त्यांची फॅमिली खरंच पूर्ण झाली असती, पण नाही येत ते आपल्या बरोबर या जगातच नाहीये. खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. साधना लगेच रडायला लागलेली असते. त्याला सावरते आणि म्हणते त्यांनी सुद्धा कमळीला स्वीकारलंय, आपलंसं केलंय. मी एकदा त्यांना भेटायला गेले तर काय हरकत आहे? तिच्या हक्काच्या जागेवर हक्काच्या माणसासोबत आहे म्हणजे अगदी बिनघोरे, अजिबात टेन्शनचं काम नाहीये. कमळी अगदी योग्य लोकांच्या मध्ये गेलीये. अजिबात मला काही भीती नाहीये. ना मावशी सारखा कमळीचा राजनचाच विचार करत असते, पण आता ती तिच्या वडिलांकडे म्हटल्यावर सुखरूप आहे. त्या दिवशी छान असे सगळे तयार झालेले असतात, पटापट आवरून आलेले असतात
आणि का तिचा वेगळा ग्रुप घेऊन येते, आय एम रेडी, चला चला चला. कमळी सुद्धा आलेली असते, ऋषी सुद्धा, सगळेच आलेले असतात. काय म्हणते आपल्या रिसॉर्टला जायचंय, गेम खेळायचा, एन्जॉय करायचं, सगळंच एन्जॉय करायचंय. म्हणते माकडीने गप की, ठरलंय आम्ही सगळे गडावर चाललोय, रायगडावर. पण यार आम्ही सगळे चाललो रायगडावर, तुझा एकटी लोणावळ्याला. निंगी चिंगी, माझं नाही ठरलंय या, मी जाणार लोणावळ्याला. मी जिकडे जाणार तिकडेच सगळे येणार. रिश बसमध्ये दोघांसाठी एक वेगळी सीट केली, आपण तिथेच बसायचं या दोघांनी. म्हणतो स्पेशल सीटवर तू एकटीच बस, मी गडावर चाललोय, बाय. आणि का म्हणते रिश, कुठे या कमळी टमळीच्या नादी लागतो रे, चल आपलं एन्जॉय करूया आपण. टॅन करवेल तुला, टॅन व्हायचंय का, नको रे, तू माझ्यासोबत चल एन्जॉय करूया आपण. म्हणतो आणि का जबरदस्ती करू नका, मला कमळीचा प्लॅन आवडलाय आणि कमळी सोबत मी जाणार आहे गडावर. स्टडी टूर आहे आणि स्टडी म्हटलं की गड किल्ले असं जायला लागतं, काहीतरी नॉलेज माहिती मिळेल असं. एन्जॉय फक्त तुला एकटीला सुचतंय, तू एकटी जाऊ शकते एन्जॉय करायला तुझ्या लोणावळ्याला. म्हणते ऐकलं का, आम्ही गडावरच जाणार. बाई तुला कुठे जायचंय कुठे नाही, पण आम्ही मात्र गडावरच जाणार ग बाई. म्हणते गावच्या टॅक्सी मागवणार पण तुझ्यासाठी. हा म्हणते कर का बडबड, एकटीच बडबड कर, इथे आमची बस आली आहे, आम्ही चाललोय निघून. बस आलेली असते, तिला बोर्ड वगैरे लावलेला असतो, पोरांनी मस्तपैकी ती बस 2 मिनिटात अशी सजवलेली असते छान. आणि आता सगळे बसमध्ये बसायच्या तयारीत असतात. आता बघत राहिलेली असते की सगळी तयारी झाली, हार वगैरे लावलाय बसला. सगळ्या मुला मुलींना अट्रॅक्शन असतं रायगड किल्ला बघायला, अभ्यासाची सहल असते ती. आणि ही मात्र एन्जॉय करायला लोणावळ्याला चाललेली असते. आणि का आता एकटीच पडलेली असते. सगळे मित्र मैत्रीण हे गडावर चाललेले असतात आणि ही एकटीच वेगळी पडते की मला नाही जायचंय म्हणून. म्हणते आता कळलं ना सगळ्यांचा निर्णय काय आहे, कळलं ना तुला, तू म्हटली होती ना दुसऱ्या दिवशी कळेल, आता बघ. आणि का म्हणते सगळे मूर्ख आहे काय रे, कुठे चालले गड किल्ले बघायला, तर सगळा खर्च मी करते, फ्री मध्ये नेते तुम्हाला, चला की, चला आपण जाऊया की. शंभू म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुला काही माहिती नाही का ग, म्हणून तर अशी बोलतीये. लोणावळा बिनावळा एकदा चल, म्हणजे तुला माहिती मिळेल महाराजांची. फक्त म्हणते प्रत्येक मुलाने प्रत्येक वर्षी एखाद्या तरी महाराजांच्या गडाला भेट द्यायलाच पाहिजे. मुली तयारच नसतात अनिका सोबत जायला, सगळे गड किल्ले बघायला तयार असतात. अनिका आता एकटीच पडलेली असते. मी म्हणते महाराजांच्या गड किल्ल्यावर चाललोय म्हणल्यावर आपल्याला भान असलं पाहिजे. आपल्यामुळे उतरताना चढताना किंवा तिथे गेल्यावर येताना जाताना कुणालाच त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, अगदी व्यवस्थित वागायचं. सगळेच चाललेले असतात, अनिकाच्या मैत्रिणी सुद्धा बॅग घेऊन पळत असतात. निंगी म्हणते कुठे चाललात रे, कुठे चालले, तवा 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 गडावर, सगळे गडावर चालले, मग आम्ही पण चाललो. दोघींनाही बोलत असते, एडिएट आहे का तुम्ही, चला गडावर कुठे जायचं नाहीये, चला घरी चला घरी. एका म्हणते गो, कोणीच जायचं नाही, आपण घरी जायचंय. आता बसमध्ये छान असे बसलेले असतात, फक्त अनिका आणि तिच्या 2 मैत्रिणीच खाली राहतात. ती म्हणतो सगळे बसले का, सगळे मुलं जोरात म्हणतात हो. आता आपल्या शेजारी कोण बसलंय लक्षात ठेवायचं. परत बसमध्ये चढल्यावर, प्रवास चालू झाल्यावर ती व्यक्ती आहे का हे चेक करायचं. प्राजक्ता म्हणते दादा काय रे, अगं नाही, एवढी जबाबदारी तर प्रत्येकाने घ्यायची आहे प्राजू. मुळे म्हणते आणि काला तुला यायचंय की जायचंय रिसॉर्टला, यायचं असेल तर चल आमच्या सोबत. ते म्हणते बस तशीच आम्ही चाललोय. आता अनिका बरोबर दरवाजात येऊन थांबलेली असते बसच्या. ते गावछाप वेट, मला पण यायचंय की. वेने हात दिलेला असतो अनिकाला. ए शी, कशाला माझ्या हातात हात घेतला ग, गावछाप. ऋषी एकटाच बसलेला असतो. ऋषीला माहितीये अनिका माझ्याजवळ येऊन बसेल. कमळी दुसरीकडे बसलेली असते. ऋषी म्हणतो इकडे ना कमळी, जरा बोलायचंय तुझ्या बरोबर. कमळी पटकन ऋषीकडे जाते, तिच्या जवळ बसलेली असते. आणि का म्हणते ए, तोपर्यंत कमळी ऋषी जवळ बसून घेते. का म्हणते गावच्या पूट तिथून मला बसायचे ऋषीच्या जवळ. म्हणतो तू इथेच बस, मला तुझ्या सोबत बसायचंय. ऋष म्हणतो मला बसायचं नाहीये, मला शिक्षा नकोय. आणि का म्हणते ऋष काय बोलतोय, हो मला नाही बसायचं तुझ्या बरोबर, तू निंगीच्या जवळ जाऊन बस. जरा आवाज वाढवतो आणि निंगीच्या जवळ जाऊन बसायचं, चल निघ बस तिथे. म्हणते सर कशाला उगच, बसू दे तिला, गडापर्यंत जायचंय, डोकं राहील का माझं, किती ताप होईल माझ्या डोक्याला. आता राजन घरी थांबलेले असतात अन्नपूर्णा आजी आणि बाबांची काळजी घ्यायला. त्यांना औषध वगैरे जेवण वगैरे सगळं काही राजन बघणार असतात. राजन सांगतात की सगळं मुलं मुली रायगड बघायला गेलेत, कॉलेजची ट्रिप गेली आई. तेवढ्यात काय आता रागिनी आलेली असते. राजन आहोत ना, घेऊ की आईंची काळजी एक दिवस, तू कशाला थांबलाय घरी, तुला ऑफिसला जायचंय तर जा, आम्ही बघूया. म्हणतो नाही रागिनी, मला कुठेच जायचं नाही, मी घरीच आहे. दिवस मी कुठे जात नसतो, मी घरीच आहे. अरे कमळी नाही ना आईची काळजी घ्यायला, म्हणून मी थांबलोय, कळालं रागिनी. पण आम्ही आहोत ना, कमळी नसली म्हणून काय झालं, आम्ही आहोत की काळजी घ्यायला. ती आईची काळजी घेऊ राजन, डोंट वरी, तू जा रे, तुझ्या मीटिंग वगैरे असतील, आम्ही आईची व्यवस्थित अशी काळजी घेऊ, डोंट वरी राजन. म्हणतो आम्ही म्हणजे अजून कोण काळजी घेणार आहे, आणि तुझी आई काळजी घेणार का माझी आईची. हो का रे राजन, पण विश्वास नाही काय आमच्यावर. राजन म्हणतो याचं उत्तर द्यायला हवंय का रागिनी, समजून घे की. ना राजन, मी कितीही प्रेमाने समजवलं, कितीही प्रेम दाखवलं, तर तुला फक्त वाईटच घ्यायचंय, बरोबर ना. पूर्ण आजी बोटाने अशी नाही नाही म्हणत असते की राजन कुठे जाऊ नको.
राजा सुद्धा त्याच्या मतावर ठाम असतो, आईची नात येईपर्यंत मी कुठे जात नसतो. आता बसचा प्रवास सुरू झालेला असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा छान वाक्याने सुरुवात केलेली असते यांच्या प्रवासाला. आता महाराजांचा विजय असो असं म्हणतात आणि एकदाची बस आता सुरू झालेली असते प्रवासाला. म्हणते सर मला खिडकीत बसायचंय. ऋषी म्हणतो ठीक आहे बस. उठत असतो तर ऋषीच्या डोक्याला वरचं लागतं. म्हणते ऋष लागलंय का तुला? ऋष म्हणतो बस तुझ्या जागेवर, नको मला लागलंय काय बघू. म्हणते हिच्यामुळे सगळ्यांना त्रास होत असतो. म्हणते मला पण खिडकीत बसायचे, निंगे इकडे बसतो. ऋषी आणि कमळी मस्तपैकी गप्पा मारत असतात, छान एन्जॉय करत असतात. ते आबांनी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे मला. पण भूमीवर पहिल्यांदाच पाऊल ठेवायला चाललीये मी. मला म्हणते लय भारी वाटतंय सर मला आज. त्यामुळे आता आबांचंच कौतुक करत असते. ऋषीला जरा वाईट वाटतं की हिला माहितीच नाहीये आबा या जगातच नाहीये. काहीतरी गेम खेळायचा, अंताक्षरी खेळूया असं म्हणत असतात. कमळी म्हणते कायमच अंताक्षरी खेळू, या वेळेला जरा वेगळा गेम खेळूया. आता त्यांच्या शिलेदारांची नावं असणार आहे. त्या शिलेदाराची माहिती द्यायची एकमेकाला. ज्या नाव येईल त्या नावाबद्दल माहिती द्यायची. रोहितला सांगितलेलं असतं त्यांच्या चिठ्ठ्या वगैरे बनव आणि सगळ्यांमध्ये चिठ्ठ्या वाट. 2 टीम केलेले असतात आणि 2 टीम मध्ये आता कोण जिंकतं ते बघायचं असतं. कमळीला आता बाहेर यायचं असतं म्हणून कमळी बाहेर यायला लागते. धक्का लागून ऋषी आता अनिकाच्या मांडीवर बसतो. अनिका म्हणते वाव ऋष बस बस इथेच बस, छान. ऋषी म्हणतो शटअप, काही कळतंय का तुला? चुकून पडलोय मी. आता कमळीवर पहिलं राज्य आलेलं असतं. हिरोजी इंदोलकर यांच्याविषयी माहिती सांगायची असती. कमळी इतक्या अभिमानाने इतक्या कौतुकाने त्यांची माहिती सांगत असते की बस सगळ्यांनी शांततेत ऐका, मी खूप छान सांगण्याचा प्रयत्न करते. स्वराज्याचा इंजिनियर म्हणजे इंदोरकर. हिरोजी इंदोरकर म्हणजे स्वराज्याचा इंजिनियरच होते. उत्तम उदाहरण होतं स्वामीनिष्ठा काय असते याचं. फक्त कारागीर नव्हते तर खरं ते इंजिनियरच होते त्या काळातले. गडमातीनं रायगड उभा नाही केला त्यांनी. दूरदृष्टी ठेवून वाडा, राजवाडा, बाजारपेठ, पाणी सगळं काही त्यांनी अगदी व्यवस्थित असं आखलं होतं. त्याची एक जागा तयार केली होती, तिथे कुजबूज जरी केली डायरेक्ट सिंहासनापर्यंत ऐकायला जाईल. बांधलेल्या इमारती पत्त्यासारख्या डासातात, पण त्या काळात बांधलेले गड अजून सुद्धा धक्का लागलेला नाहीये. मी म्हणते रायगड बांधून झाल्यावर महाराजांनी विचारलं तुम्हाला बक्षीस काय हवंय. हिरोजी इंदोलकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी नाव कोरण्याची इच्छा जाहीर केली आणि तसंच झालं, नाव कोरलं गेलं रायगडाच्या पायथ्याशी. आता बघू कमळीने खूप छान अशी माहिती दिलेली असते. गडावर गेल्यावर अजून काय काय माहिती मिळणार हे बघायला खरंच मज्जा येणार ना. बघू आता कमळी काय आणि कशी माहिती देते. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघायचं. रायगडावर एकदाचे ते पोहोचलेले असतात आणि ऋषी त्यांना सगळी काही माहिती देत असतो. आता नयनतारा चाललेली असते. तर नयनताराची खायची ती बॅग असते ती भरलेली असते, खीर फळं सगळं. साधना म्हणते मॅडम मी तुमच्याबरोबर आले तर चालेल का तुम्हाला? नयनतारा म्हणते चालेल की, या तुम्ही माझ्याबरोबर. त्यावर गेलेले असतात आणि कमळी म्हणते आपण इथेच जेवण करूया चुलीवरचं. म्हणते इथे बसून जेवण्यापेक्षा मी ना जेवणारच नाही. कमळी म्हणते राहा की उपाशी. छान जेवायला बसलेले असतात. अनिकाच एका बाजूला बसते. आता नयनतारा आलेली असते अन्नपूर्णा आजीला भेटायला. तारा म्हणते साधना ताई सामान तिकडे नेऊन ठेवा. तर राजन ह्या साधना मावशींकडे बघतच असतो. तारा म्हणते मी अन्नपूर्णा ताईंना आधी भेटून घेते. राजन म्हणतो हो आतमध्ये आहे. तारा म्हणते साधना ताई ते सामान घेऊन ये आतमध्ये. कामिनी सुद्धा असते. साधना आता तोंड लपत लपत तिथे चाललेली असते अन्नपूर्णा आजीकडे. बघू आता कामिनी रागिनी ओळखणार का? ही गौरीच आहे राजनची बायको आणि जर ओळखलं तर काय करणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.